आणि एक महत्त्वाची बातमी, परिवर्तन महाशक्तीचा म्हणजेच तिसऱ्या आघाडीचा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिला मेळावा पार पडतोय। या मेळाव्यात संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या तीनही नेत्यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन तिसऱ्या आघाडीची घोषणा केली होती। तर महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय म्हणून तिसरी आघाडी तयार करण्यात आल्याचं देखील या नेत्यांकडून सांगण्यात आलं होतं। त्यामुळे आज संभाजीनगरमध्ये होत असलेल्या मेळाव्यात हे तीनही नेते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। विशेष म्हणजे तिसऱ्या आघाडीत आणखी काही नवीन संघटना सहभागी होण्याबाबत घोषणा देखील या मेळाव्यात होऊ शकतात। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख, संभाजीनगरवरून आपल्या सोबत आहेत। मोहसिन, परिवर्तन महाशक्तीचा जी तिसरी आघाडी सध्या तयार झालेली आहे तिचा छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिला मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। कसं याचं आयोजन करण्यात आलेलं आहे? नक्कीच किरण, आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुका तोंडावर आहे। असं असतानाच राजू शेट्टी असतील किंवा संभाजीराजे आणि बच्चू कडू यांनी एकत्र येत पुण्यात पत्रकार परिषद घेऊन तिसरी आघाडी म्हणजेच ज्या त्यांनी तिघांनी एकत्र येऊन तिसऱ्या आघाडीची घोषणा केली होती आणि त्याचा पहिला मेळावा आज छत्रपती संभाजीनगरच्या संत एकनाथ रंगमंदिरमध्ये होतोय। आपण बघितलं तर या ठिकाणी हे स्टेज आहे आणि याच ठिकाणी थोड्या वेळात या सगळ्या परिवर्तन महाशक्तीच्या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। या मेळाव्यात आपण जर होर्डिंग बघितलं तर 5 मुख्य चेहरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। छत्रपती संभाजीराजे असतील, बच्चू कडू असतील, राजू शेट्टी असतील, वामनराव चटप असतील, शंकरांडा धोंडगे असतील किंवा नारायण अंकुशे असतील, हे 5 चेहरे या ठिकाणी प्रमुख या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल त्यांना पर्याय म्हणून या सगळ्या नेत्यांनी एकत्र येत तिसऱ्या आघाडीची घोषणा केलेली आहे। 288 जागा राज्यभरातील आपण लढवणार असल्याचं त्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आजचा तो जो मेळावा होत आहे, पहिला मेळावा, तो महत्त्वाचा समजला जातो आणि या मेळाव्यात आणखी काही संघटना ज्या आहेत तर या तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे। सोबतच या तिन्ही नेत्यांच्या भाषणांमध्ये काय मुद्दे असणार आहे, काय घोषणा असणार आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न असतील किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतात, या सगळ्या गोष्टींवर हे तिन्ही नेते नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तिसऱ्या आघाडीचा हा पहिला मेळावा आहे, त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि या मेळाव्यात नेत्यांच्या भाषणाकडेही तेवढंच लक्ष असणार आहे। किरण, नक्कीच धन्यवाद मोहसिन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।